तर नमस्कार पब्लिक. सकाळ सकाळी कुठे चाललो आहे सांगतो समोर तुम्हाला. पण आज आपल्याला होते नागपूरचे बुकिंग, किंवा नागपूरला येणार होते बाहेरून लोक. त्याला लग्नासाठी न्यायचं होतं. तर एकाच गाडी नव्हती, आपल्या गाड्या होत्या 3. एक गाडी आपल्याला रस्त्यातच भेटून गेली होती, कारण तो डायरेक्ट गंभीरवरूनच येणार होता आपला. नंतर येऊन गेलो मयूरच्या घरी. मयूरची नाही, एक प्रज्वलची गाडी होती आणि एक माझी गाडी होती. तिन्ही गाड्या केल्या उभ्या इथं आणि हे फोटो काढत होते. तेवढ्यातच पैसे मागितले. मैराला म्हणलं पेट्रोलसाठी पैसे दे. पैसे ना अबे म्हणे काय आला म्हणे तू. तेवढ्याच मग पट्टा मग गाडीचं पोट भरलं, तर आपली भरायला लागलं ना. सकाळ सकाळी जुटवून आणलं होतं त्यानं. हसते पाहणं कसं लिखायचं हा पुट्ट. तेवढ्या तुम्ही म्हणले रेल्वे स्टेशनवरून, काहून त्याला रेल्वे स्टेशनवरून उचलायचं होतं. तिथून उचलल्यावर डायरेक्ट मग त्याच्या नंतर त्याला सोडलं घरी आणि इथं बसलो होतो गाडीमध्ये एसीमध्ये. काहून आम्हाला वेळ होता, इथं दिवसभर थांबलं होतं पूर्ण. मयूर अर्ध्यातून जाणार होता, काहून मयूरले त्याला घेऊन लवकर जायचं होतं. एक गाडी लवकर जाणार होती. तेवढ्यातच लागली भूक, तर म्हणला चला एकाची गाडी काढा कोणाची. तेवढ्यातच मग येऊन गेलो नाश्ता करायला. नाश्ता महाग आहे तर प्रज्वल भाऊने एकदम मनावरच गोष्ट घेऊन घेतली. भक्कन ढोकलाच बोलवून घेतला. आज इथं माहीत नाही मेन्यूच पाहत होता किती वेळपर्यंत पाहत होता. म्हणलं बोला पटकन भूक लागली. तेवढ्याच आम्हाला काम धंदे होते, नाही तर गाडी चालू करून बसलो होतो एसीमध्ये. म्हणून आपण आपल्या घरचे रईसानं हे पाण्याला लेकाच्या मागं बसून रईसी करत होते. तेवढा ते मयूर निघून गेला होता आम्हाला सोडून. मयूरची एक गाडी चालली गेली होती. मग आम्हाला वाजले होते 3, तर मग लागली होती भूक. तर मग पटापटा म्हणलं करून घ्यावं जेवण. ते येऊन घेतलं जेवण करायला. इथं बी जेवण मोठा महाग, 20 रुपये रोटी म्हणे. म्हणलं बस झालं. तेवढ्यातच मग अजून वाजले 5, तर मग येऊन गेलो चाय प्यायला. चाय घेऊन वगैरे पिऊन घेतला आणि त्याचा फोन आला का निघायचं आहे. मग त्याला घेऊन येऊन गेलो इथं लोकेशनवर. लोकेशन म्हणजे आमचा स्टेडियम होता आमच्यावालं नेक्स्टवाला. तेवढा जाऊन मयूर पण येऊन गेला होता इथं, काहून डायरेक्ट याची गाडी लवकर आली होती इथं. यायच्या हॉल लॉन म्हणजे आमच्या स्टेडियममध्येच होता इकडं साईडला. तेवढाच म्हणे हा मॅच पाहिजे म्हणलं, पहिले चाय पाय, कारण भूक लागली आहे. तेवढा मग पटापट चाय पिऊन घेतला. हा म्हणे पटापट चाला म्हणे, मॅच खतम होईल. म्हणलं पहिले फुकट आहे का ते सांग. फुकट असून तर येतो. हा म्हणे फुकट आहे म्हणे तिकीट, चाला म्हणे पटापट. तेवढ्याच येऊन गेलो. तर हा इथं ज्ञान देत होता आपला, हा असं ना हा तसा करत होता. पण तेवढ्यातच आम्ही पाहता माहीत नाही, कारण तर हैराणच झाले होते. एवढे एकामेकाकडे असे गुरगुरच पाहत होते. तेवढ्यातच त्याचा फोन आला का आता आपल्याला निघायचं आहे तर या तुम्ही. मग गाड्या लावून दिला पटापटा नाही येऊन गेलो त्याच्या घरी. त्याला घरी वगैरे सोडून सगळ्यांनी आम्ही निघून गेलो आमच्या घरी दोन्ही गाड्या. तर पब्लिक आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.